गोल गरगरीत अशा इडली रव्याच्या इडल्या केलेल्या आहेत. इतक्या मस्त होतात ना, असं जिभेवर ठेवताच असं ते विरघळतात. इतक्या छान अशा इडल्या तयार होतात. आणि त्याच्यासोबत आपण केलेली आहे पातळ अशी पांढरी चटणी, जी इडलीसोबत खाल्ली जाते ना ती. खरं सांगू का, ही रेसिपी करायला खूप सोपी आहे. याच्यामध्ये जराही नारळाचा वापर होत नाही आणि इडलीसोबत ही चटणी खायला खूप भारी लागते. रेसिपी शेअर करतेय, तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत इडली चटणी. आतापर्यंत आपण इडलीचे प्रकार बघितले, पण एक वेगळ्या पद्धतीची अशी पातळ इडलीसोबत चटणी खाल्ली जाते. त्या बऱ्याच रिक्वेस्ट आल्या होत्या. आज ती चटणीची रेसिपी मी शेअर करणार आहे. आणि इडली आपण रवा वापरून करतोय. रवा म्हणजे इडलीचा रवा वापरून आपण इडली करणार आहोत. एकदम परफेक्ट प्रमाण आहे आणि अगदी बाजारामध्ये किंवा हॉटेलमध्ये ती चटणी मिळते ना, तशीच चटणी तुम्हाला आज शिकायला मिळणार आहे. रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण इडलीचं मिश्रण तयार करायचं. त्यासाठी प्रमाण सांगते. तर हा आहे इडलीचा रवा. हा गव्हाचा नसतो, तर हा तांदळापासूनच केलेला इडलीचा रवा असतो. हा बाजारामध्ये सहज मिळतो. हा मी घेतला आहे 3 वाट्या. त्याच वाटीने 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि अगदी अर्धा चमचा मेथी दाणा घेतलेला आहे. प्रमाण समजलं? 3 वाट्या इडलीचा रवा, 1 वाटी उडदाची डाळ आणि अर्धा चमचा मेथी दाणा. आता आपण काय करूया, डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची. त्याचबरोबर हा रवा घेतलाय, हा पण एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचा. यामध्ये पण पाणी घालायचं. हा रवा आपण थोडासा असा खालीवर करून घेऊया. अगदी अलगद हाताने याला असं थोडंसं मिसळून घेतलं. याला असंच ठेवूया 1-5 मिनिटं. थोडंसं संथ होऊन दिलं की पाणी वरच्यावर येतं आणि रवा धुवून काढता येतो. आता आपण डाळ 2 वेळा तरी स्वच्छ चोळून धुवून घेऊ. तर डाळ आपण स्वच्छ धुवून घेतली आहे. यामध्ये घालायचं पाणी. डाळ चांगली भिजली जाईल इतकं पाणी घालायचं. त्याचबरोबर यामध्ये घालूया मेथी दाणा अर्धा चमचा. याच्यावर झाकून याला 5 ते 6 तास किंवा रात्रभर भिजत ठेवू. दुसरीकडे आपण रव्यामध्ये पाणी घालून ठेवलं होतं, तर पाणी वरच्यावर असं आलंय आणि रवा रवा खाली बसलाय. आता आपण काय करूया, याचं वरचं पाणी अलगद काढून घेऊ. याने काय होतं, रवा धुतला जातो. आता यावर आपण घालूया भरपूर पाणी. रव्यातलं पाणी काढायचं आणि दुसरं पाणी घालायचं आणि यालाही डाळीसोबत 5 ते 6 तास भिजून द्यायचं. तर 5 ते 6 तास झालेले आहेत. इकडे आपण हा रवा बघूया. रवा चांगला भिजलेला आहे. रव्याला भिजायला काय तासभर पण पुरेसा होतो, पण मी दोन्ही एकत्र भिजू घातलं. आत्ता रव्याला आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. दुसरीकडे आपली डाळ पण 5-6 तास मस्त भिजलेली आहे. हे बघा, डाळ छान भिजली आहे. आता ही डाळ आपल्याला मिक्सरमधनं बारीक करायची आहे. शक्यतो असा झाऱ्या घ्यायचा, म्हणजे पाणी निथळलं जातं. थोडंसंच पाणी डाळीत येतं, जेवढं गरजेचं असतं ना तेवढंच. तर 1च वाटी डाळ आहे, त्यामुळे मी सगळी डाळ मिक्सरच्या भांड्यात काढते. आता यामध्ये आपण थोडंसं डाळ भिजलेलंच पाणी घालूया. ते मी वेगळं काढून ठेवलंय आणि याला एकदम बारीक करून घेऊ. एकदम मऊ वाटायचा, कारण इडलीचा रवा थोडा रवाळ असतो, तो काही बारीक वाटत नाही आपण, पण डाळ मात्र बारीक वाटायची. हे घ्या, डाळ एकदम अशी मऊ वाटून घेतली आहे. एकदम गंधासारखी बारीक वाटायची. आता एक मोठं भांडं घेतलंय, त्यामध्ये ही वाटलेली डाळ काढून घेऊया. तर डाळ या भांड्यात काढली. आता रव्याचा नंबर आलाय. हा रवा आता चांगला भिजलेला आहे, है ना. आपण काय करूया, या रव्याचं वरचं पाणी काढून टाकू. माझ्याकडे मिक्सरचं भांडं, यामध्येच मी हे पाणी काढून टाकते. आणि हा रवा बघा, आपण कोरडा होता तेव्हा इतकासा होता, भिजल्यावर हा डबल झालेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, हा भिजलेला रवा या डाळीमध्ये घालायचा. बरेच जण काय करतात, डाळ फक्त भिजवतात आणि कोरडाच रवा यामध्ये घालून त्याला रात्रभर भिजवून ठेवतात. पण मी थोडासा रवा भिजवून घेते आधी. कोरडा वापरला तरी चालतो, हरकत नाही. आता या दोन्हीला चांगलं एकजीव करून घ्यायचंय. हे मात्र हातानेच करावं लागतं बरं का. हे चांगलं एकजीव झालं, 2 मिनटं फेटून घेऊया. फेटून घेतल्यामुळं काय होतं, आपल्या हाताच्या उष्णतेमुळे याला छान उबदारपणा मिळतो आणि त्यामुळं पीठ चांगलं आंबायला मदत होते. याला मी 2 मिनटं चांगलं फेटून घेतलं. हे छान एकजीव झाले. कन्सिस्टन्सी बघा, अशी घट्ट हवी. अगदीच तुम्हाला वाटलं की पातळ झालेलं आहे, रव्यातलं पाणी नीट निघालं नाही आणि मिश्रण आता पातळ झालंय, काही नाही, कोरडा रवा थोडासा मिसळायचा. म्हणजे जो इडलीचा रवा असतो तोच कोरडा मिसळून घेतला तरी चालतो. तर आपण याला चांगलं मिक्स केलं. यावर झाकण ठेवायचं आणि याला रात्रभर किंवा 9 ते 10 तासासाठी आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं. शक्यतो उबदार जागी ठेवायचं, म्हणजे पीठ चांगलं आंबलं जातं. उन्हाळ्यामध्ये तशी इतकी गरज पडत नाही, पण थंडी असेल, पावसाळा असेल तर थोडंसं असं याला स्वेटर बिटर पांघरून ठेवा, म्हणजे छान उबदार राहतं आणि पीठ आंबलं जातं. याला रात्रभर ठेवूया, सकाळी इडली करायला घेऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी चेक करूया. हे बघा, पीठ किती मस्त फुगलंय, एकदम हलकं फुलकं झालंय. तुम्हाला मी नीट दाखवते. हे बघा,
छान जाळीदार झालंय. त्यातही रवा इडली असल्यामुळं ना याचं पीठ आणि इडली पण एकदम हलकी होते. याला आपण थोडंसं एकत्र असं मिक्स करून घेऊ. उन्हाळा आहे त्यामुळं छान आंबलेलं आहे. आता यामध्ये मला पाणी घालण्याची गरज वाटत नाही, कारण अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला इडलीसाठी पाहिजे. तुम्हाला वाटलं घट्ट झालेलं आहे, थोडंसं पाणी घातलं तरी चालतं. आता आपण याच्या इडल्या करायच्यात. त्यासाठी जेवढं लागणार आहे तेवढंच बॅटर मी एका भांड्यात काढते. उरलेलं पीठ तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवून दिलं व्यवस्थित झाकून तर छान 2-3 दिवसापुरतं वापरू शकता. पण एक आहे या पिठाचे डोसे चांगले होत नाही. उत्तप्पा पण व्यवस्थित केला तर होऊ शकतो, पण डोसे चांगले होणार नाहीत. याची इडली छान लागते. तर जेवढं लागणार आहे तेवढं पीठ एका भांड्यात काढलं. यामध्ये घालायचे मीठ चवीपुरतं. हां, उन्हाळ्यामध्ये तुम्ही एक करू शकता हां. जर पीठ खूपच जास्त तुमचं आंबलं जातंय, तर जेव्हा आपण सगळं वाटून एकत्र मिसळतो, आंबवण्यासाठी ठेवतो ना, त्यावेळेसच मीठ घालून याला ठेवून द्या. पीठ ओव्हर फर्मेंट होत नाही. थंडीत नाही करायचं हे, उन्हाळ्यामध्ये करायचं. म्हणजे पीठ जास्त आंबत नाही. मीठ घालून याला मिक्स करू. हे मिक्स करून घेतलं, इडल्या करूया. तर त्यासाठी माझ्याकडे हे इडलीचं साचा आहे, त्याला आपण तेल लावून घेऊया. टिश्यू पेपर, ब्रशनी किंवा नारळाचं जे काथ्या असतो ना, जो आपण असं तेल वगैरे लावायला वापरतो, त्याने लावू शकता. आता आपण याच्यामध्ये मिश्रण भरूया. तर माझ्याकडे ना हे इडलीचं जे पात्र आहे ना, त्याच्यात खूप छोट्या छोट्या इडल्या होतात, पण छान होतात. तर हा छोटासा टेबल स्पून आहे ना, बरोबर एक पळी घातलं की छान बरोबर एकसारख्या इडल्या तयार होतात. एखादा चमचा असा ठेवायचा, त्याने अर्धी पळी, एक पळी टाकायची, म्हणजे सगळ्या इडल्या एकसारख्या. आता दुसरी प्लेट पण आपण तयार करूया. आता आपण इडली लावली की मग मस्त अशी ती बाजारात किंवा बाहेर अशी काय म्हणतात ठेल्यावर मिळते ना, तशी चटणी कशी करायची ते बघूया आपण. तर आता तिन्ही प्लेट्स मी भरून घेतल्या. इकडे आधीच पाणी तापायला ठेवायचं. एखाद्या पदार्थाला जर आपल्याला फुगवायचं आहे, आधीच पाणी तापलेलं असेल, ठेवल्या ठेवल्या लगेच उष्णता मिळायला लागली ना, तो पदार्थ छान काम करतो. मग तो इन्स्टंट असो किंवा असा आंबवून केलेला. आता पाणी छान उकळायला लागलेलंच आहे. गॅस कमी करू. यामध्ये आपण हे साचे ठेवून देऊ. आता हे होल्स काही उगाच दिलेले नसतात. हे काय करायचे असतात माहिती आहे तुम्हाला? बऱ्याच जणांना माहिती असेल जे रेग्युलरली फॉलो करतात. हे होल आहेत ना, खालच्या इडलीच्या वर आणायचे. हे बघा तुम्हाला मी इथं दाखवते. खालच्या इडलीच्या वर आणायचे. याने काय होतं, इडलीवर वाफ जमा होत नाही, ते होल्समधनं बाहेर पडून निघून जाते आणि मग त्यामुळे काय होते, खालची इडली ओली होत नाही. कोणाकोणाला ही टिप माहिती होती असं हात वर करा. साचा व्यवस्थित लावून घेतला. यावर ठेवायचं आहे झाकण आणि याला साधारण एक 5 ते 7 मिनिटांची वाफ काढायची. सुरुवातीला जरा एखाद मिनिट जास्त लागतो. त्यानंतरचे जे साचे आहेत ना, ते पटापट तयार होतात. एक 5-5 मिनिटामध्ये मस्त इडल्या स्टीम होतात. आता गॅस आपण सुरुवातीला जरा मोठा ठेवू आणि त्यानंतर मध्यम करायचा. 7 ते 8 मिनिटं वाफवून घ्यायचं. आता करूया चटणी, जी अशी एकदम पातळ असते आणि चवीला भारी लागते. मला तशी चटणी खूप आवडते. यावेळी सांबर बिंबर नसलं तरी चालतं. त्यासाठीचं साहित्य बघूया. तर आपल्याला लागणार आहेत 2 कांदे. इथं मी कांदे नसे मोठे मोठे कापलेले आहेत. खरं तर हे लोक आहेत ना शॅलट्स वापरतात. शॅलट्स म्हणजे अगदी पिल्लू पिल्लू कांदे असतात. ते फक्त सोलायचे आणि अख्खे असेच वापरायचे. एकदम छोटे कोवळे कांदे असतात. तर आपण साधा कांदा घेतलाय, 2 कांदे घेतले. त्याचबरोबर लागेल 2 ते 3 टेबलस्पून शेंगदाणे, 2 चमचे फुटाण्याची डाळ, 1 हिरवी मिरची, 2-3 लसणाच्या कुड्या, जास्त नाही, 10-12 कढीपत्त्याची पानं आणि चवीप्रमाणे मीठ. आता या चटणीची फोडणी करायची. त्यासाठी आपण घेतलंय 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, थोडासा कढीपत्ता आणि लाल सुक्या मिरचीचे 2-3 तुकडे. आता पॅनमध्ये घेऊया 2 चमचे तेल, जे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये घालूया कांदा. कांद्यासोबतच आपल्याला घालायचं आहे हिरवी मिरची आणि लसणीच्या कुड्या. लसूण नाही घालायचा तरी पण चालणार आहे. त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता मी इथंच घालतेय आणि आता याला खूप जास्त नाही, थोडंसं परतून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटं. कांदा आपल्याला हलका हलका फक्त गुलाबी करून घ्यायचा आहे. कांदा असा केल्यामुळे काय होतं, त्याला ना असं मस्त क्रीमी टेक्स्चर येतं. तो मऊ असतो ना, त्यामुळं जास्त परतायचा नाही. डार्क करू नका. हलका परतला की मऊसर होतो, क्रीमी टेक्स्चर येतं, गोडसरपणा येतो आणि चटणीमध्ये मस्त लागतो. हे घ्या, कांदा मोठ्या आचेवरच 2-3 मिनिटं परतला. गॅस बंद करू. याला संपूर्ण गार करून घेऊ. तर चटणीचं मिश्रण गार करायला ठेवलंय. इकडे इडल्या झालेल्या आहेत. फार वेळ लागला नाही. बरोबर 5 ते 7 मिनिटात इडली झाली. एकदा फक्त टूथपिक रोवून बघायचं. छान शिजली आहे. कुठेही मिश्रण ओलं राहिलेलं नाही.
इडली झालेली आहे, गॅस बंद करूया, याला बाहेर काढू. कोमट झालं की इडल्या काढून घेऊ. आता इडली आपण गार करायला ठेवली आहे, तोपर्यंत आपल्या चटणीचं हे कांदा बिंदा आहे ते सगळं झालंय गार. याला मिक्सरच्या भांड्यात काढूया. यामध्ये घालूयात भाजलेले शेंगदाणे, फुटाण्याची डाळ, मीठ चवीपुरतं आणि पाणी. ही चटणी पातळ असते, त्यामुळे सुरुवातीला थोडं पाणी घालून वाटायची आणि परत मग पाहिजे तसं पाणी घालून पातळ करायची. पण ही पातळ असते, अशी इडली त्याच्यामध्ये डीप झाली पाहिजे इतकी बारीक करूया. आणि हे घ्या, आपली ही मस्त पातळ अशी इडलीची चटणी तयार झालेली आहे. याला एका भांड्यामध्ये काढूया. अशीच दिसते की नाही? तुम्ही जर या रेसिपीच्या शोधात असाल ना, आज तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि हे बघा, इतपत मी पातळ ठेवलेली आहे. याच्यासोबत सांबर बिंबर न घेता फक्त इडलीसोबत अशी चटणी खाल्ली तरी छान लागते. आता फक्त याची फोडणी राहिली आहे, ती करून घेऊया. तर फोडणीसाठी कढलं तापत ठेवलं आहे, त्यावर घेऊया 2 चमचे तेल. खरं तर आत्ता आपण मगाशी जो पॅन होता तो पण वापरू शकत होतो. घरामध्ये करताना मी पॅन वापरते, पण आता तुम्हाला छान दिसावं म्हणून छोटंसं कढलं घेतलं. बरं, तेल चांगलं तापून घेऊया. तेल मस्त तापलं, यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी. मोहरी अशी तडतडली पाहिजे. मोहरी तडतडली, गॅस मी बंद करते. यामध्ये घालूया कढीपत्ता, लाल सुक्या मिरचीचे तुकडे आणि हिंग. तुम्ही हवं तर इथं उडदाची डाळ घातली तरी चालेल. आणि मस्त गरमागरम फोडणी चटणीवर ओतूया. असा आवाज आला पाहिजे. याला मिक्स करायचं आणि आपली ही इडलीसोबत खाल्ली जाणारी पातळ चटणी तयार झाली. किती मस्त दिसतीये ना? रंग पण छान आलाय. याला तुम्हाला थोडा हिरवट रंग चालणार असेल तर थोडी कोथिंबीर आपण जेव्हा वाटतो तेव्हा घातली तरी चालणार आहे. चटणी तयार झाली, इडलीकडे बघूया. इडली कोमट झाली आहे, तेव्हा आपण काढून घेऊया. छान इडली झाली आहे, मस्त हलकी फुलकी आहे. तुम्हाला मी परत तोडून दाखवते. आता तोडण्याची इच्छा होत नाही आहे. सगळ्या इडल्या आधी ताटलीमध्ये काढून घेते. बघितलं, अगदी सहज निघतायत इडल्या, है ना? आणि हे बघा, किती मस्त छोट्या छोट्या मस्त टम्म फुगलेल्या लुसलुशीत इडल्या तयार झालेल्या आहेत. एकत्र अशा काढून सगळ्या ठेवते, म्हणजे तुम्हाला जरा आणखी छान वाटेल बघायला. मलाही ठेवायला छान वाटतं. खरं सांगू का, रवा इडली तांदळाच्या इडलीपेक्षा खूप छान होते बरं का. तुमच्या जर इथे तांदळाचा रवा मिळत असेल इडलीसाठी जो मिळतो तो, तर एकदा करून बघा, तुम्हाला खूप आवडेल याची इडली. बरोबर अशा छान या ताटामध्ये इडल्या बसलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे आपल्या या मस्त लुसलुशीत रव्याच्या इडल्या तयार झाल्या आणि त्याच्यासोबत आपण ही चटणी तयार केलेली आहे. दोन्ही एकदम असं परफेक्ट झालेलं आहे. या चटणीची रेसिपी मी 2-3 वेळा ट्राय केली, तेव्हा जाऊन मला वाटलं की आता ही परफेक्ट आहे आणि आता ती शेअर करूया. एवढ्या दिवसांपासून तुम्ही रिक्वेस्ट करत होता, फायनली मी ती रेसिपी शेअर केलेली आहे. आता तुम्हाला ना फक्त एक इडली तुम्हाला मी तोडून दाखवते. एकदम अशी लुसलुशीत झालेली आहे. तोडायची इच्छा होत नाही आहे, पण तोडते. हे बघा, छान झाली की नाही? एकदम अशी मस्त. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा. आता ही इडली खाताना काय करायचं, ताटलीमध्ये आधी इडली घ्यायची आणि त्याच्यावर इडली व्यवस्थित अशी बुडली जाईल एवढी चटणी घ्यायची आणि मग चमच्याने असं खायचं. खूप भारी लागते. नक्की करून बघा. पार्टी वगैरे असेल, सांबर बिंबर करायची भानगड ठेवायची नाही. लहान मुलं येणार आहेत, त्यामुळे फक्त इडली चटणी करायची असेल तर एकदा ही चटणी जरूर करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.